नागपुर में अजनी पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए प्रतिबंधित ई सिगरेट और विदेशी सिगरेट का जखीरा जब्त कर एक आरोपी को गिरफ्तार किया। गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने शताब्दी नगर इलाके में जाल बिछाकर आरोपी मुकेश चौहान को पकड़ा। उसके पास से ई सिगरेट, विदेशी सिगरेट और एक्टिवा समेत करीब 1.84 लाख माल मिला। पूछताछ के बाद बरडी इलाके में गोदाम पर छापा मारकर पुलिस ने कार, सिगरेट, मोबाइल और डीवीआर सहित 4.21 लाख का माल जब्त किया। कुल 6.5 लाख का माल जब्त करते हुए अजनी पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। नागपूर शहराचे माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर यांनी जो ऑपरेशन थंडर सुरू केलेला आहे त्या अंतर्गत आम्हाला एकसारख्या बातम्या म्हणजे माहिती मिळत होती की ई सिगरेटचे प्रकार विकणे सुरू आहे आणि त्या अनुषंगाने डीबी पथकाचे पूर्ण अंमलदार कामाला लागलेले होते आणि माननीय डीसीपी श्री रश्मिताराव सर यांनी सुद्धा याबाबत कारवाई करण्याचे, तसेच श्री नरेंद्र हिवरे सर एसीपी सर यांनी सुद्धा कारवाई करण्याचे आदेश आम्हाला दिलेले होते। तर त्या अनुषंगाने डीबी पथकातील पोलीस अंमलदार अतुल टिकले यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती की एक व्यक्ती हा ऍक्टिवा गाडीने ई सिगरेट्स विकायला येणार आहे। तर त्या अनुषंगाने त्यांनी संपूर्ण माहिती गोळा केली, तांत्रिक माहिती गोळा केली आणि तांत्रिक माहिती गोळा केल्यावर सदर व्यक्ती हा मेडिकल चौकात आला असता त्याला आमच्या डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के, त्यानंतर पोलीस हवालदार मनोज नेवारे, त्याच्यानंतर पोलीस हवालदार प्रकाश गाडेकर, पोलीस अंमलदार अविनाश चंगोले आणि अतुल टिकले यांनी त्याला थांबवले आणि त्याच्याकडच्या सामानाची जेव्हा झडती घेण्यात आली तर त्या सामानामध्ये आम्हाला 44 प्रतिबंधित ई सिगरेट मिळालेले आहेत आणि त्या ई सिगरेटची किंमत 1,18,000च्या जवळपास आहे। म्हणजे ही खूप मोठी कारवाई आहे आणि त्याचप्रमाणे मग सदर जागी जप्ती पंचनामा करण्यात आला आणि जप्ती पंचनाम्यानुसार या व्यक्तीने धंतोली पोलीस स्टेशन हद्दीत असलेले जगदीश किराणा इथून हा सर्व माल आणलेला आणि त्यांच्याकडे हा काम करत असल्याचं माहिती मिळाली। त्याने त्याचे नाव मुकेश रमेश चव्हाण असे सांगितले। तर सदर रनिंग पंचनाम्यामध्येच आम्ही जगदीश किराणा येथे जाऊन झडती घेतली असता तिथे जवळपास 79 प्रतिबंधित विदेशी सिगरेटचे पॅकेट सुद्धा सापडले। ते जवळपास 80,000चे सापडले। म्हणजे गाडीत आणि कारमध्ये हा सगळा माल ठेवण्यात आलेला होता। तर सदर माल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि एकूण ई सिगरेट ह्या 1,18,000 आणि साधी बँड विदेशी सिगरेट हे 80,000, तसेच एक मारुती सेलेरिओ कार 2,75,000, एक ऍक्टिवा मोपेड 50,000 व एक मोबाईल 20,000, त्याच्यानंतर डीव्हीआर 50,000 असा एकूण 6,05,800 रुपयाचा माल जप्त केलेला आहे आणि अपराध क्रमांक 158/26 कलम 4578 इलेक्ट्रॉनिक सिगरेट प्रतिबंधक अधिनियम 2019 आणि कोटपा कायदा 7/8/20 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि याद्वारे मला एक जनतेला आवाहन करायचे आहे आणि लोकांना आणि या नवी पिढीला आवाहन करायचे आहे की ही जी ई सिगरेट असते त्याच्यात एक बॅटरी आणि आर्टिफिशियल लिक्विड असतं आणि ती बॅटरी जेव्हा तुम्ही त्याला स्मोक करता किंवा त्याला ओढता तर ही बॅटरी ऍक्टिव्हेट होऊन त्या लिक्विडद्वारे स्मोक तयार होऊन ते तुमच्या शरीराच्या लंग्स पर्यंत जाते आणि लंग्स मध्ये त्याचे खूप गंभीर परिणाम होतात आणि हळूहळू आपण इतर नशे आणि शरीरावर गंभीर परिणाम होऊन आपली मानसिकता ही नशेकडे ओढली जाते। हळूहळू सुरुवात ही ई सिगरेट पासून होते, त्यानंतर गंभीर नशेची प्रवृत्ती माणसाला लागते आणि तो माणूस संपूर्ण आयुष्यातून उठतो, त्याचा आणि त्याच्या परिवाराचा सर्वपणे सर्वनाश होतो। तर माझं असं आव्हान आहे युवा पिढीला की अशा गोष्टींपासून आपण दूर राहा, आपल्या शिक्षणावर भर द्या, आपल्या पायावर उभं राहा आणि आपल्या परिवाराची प्रगती कशी होईल याकडे सर्वांनी लक्ष देणं आवश्यक आहे। माननीय सीपी साहेबांनी जो ऑपरेशन थंडर सुरू केलेला आहे त्या अंतर्गत आमच्या डीबी टीमला हे यश प्राप्त झालेले आहे। माननीय डीसीपी रश्मिताराव सर आणि एसीपी नरेंद्र हिवरे सर आणि आमचे माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री शिवाजी राठोड सर यांचे सुद्धा अवैध कारवाई नष्ट करण्याचे, अवैध धंदे नष्ट करण्याचे सक्त आदेश आहेत। त्यांच्या आदेशाप्रमाणे आमच्या डीबी पथकाला हे यश प्राप्त झालेलं आहे। यामध्ये मुख्यतः पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के,
पोलीस हवालदार मनोज नेवारे, प्रकाश गाडेकर, बातमीदार याची मुख्य माहिती काढणारे पोलीस अंमलदार अतुल टिकले आणि त्यानंतर अविनाश चंगोले, त्याच्यानंतर पोलीस शिपाई रेश्मा पठाण, तसेच मदत करणारे पोलीस हवालदार ओंकार बाराभाई, त्याच्यानंतर नरेश श्रावणकर, दादाजी माडेंबार, त्याच्यानंतर सूरज म्हैसके, रोशन भोंडेकर आणि पोलीस हवालदार अतुल दवंडे आणि विपिन पिल्लेवान या लोकांनी या कारवाईत भरपूर सहभाग करून ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.